नमस्कार. प्रमोद दस्तुरकर. आज मी संगमवाडी येथे नेहमी इथून जात असतो आणि क्रांतीवीर लहुजी साळवे स्मारक अशी पाठी वाचून नेहमी इथून पास होत असताना आज मी इथं आद्य क्रांती प्रवर्तक, जगेल तर देशासाठी आणि मरेल तर देशासाठी असे म्हणणारे उस्ताद लहुजी साळवे स्मारक इथे मी उपलब्ध आहे. हे बाजूला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याचं हॉस्टेल दिसतं आहे. हे शिवाजीनगर रस्ता हा जुना मुंबई पुणे हायवे आहे. इथे इमर्सन नावाची कंपनी आहे आणि संगमवाडी या बसस्टॉपच्या डाव्या बाजूला मध्ये नदीच्या किनारी हे लहुजी साळवेंची इथे स्मारक आहे. एक सुंदरसा असा दांडपट्टा चालवताना लहुजी स्मारक यांचा पुतळा इथे लावला आहे. जगेन तर देशासाठी मरेन तर देशासाठी लहुजी साळवे. 14 नोव्हेंबर 1794 आणि मृत्यू 17 फेब्रुवारी 1881 असा यांचा कार्यकाल राहिलेला आहे. या इथे त्यांची जी समाधी आहे. तर मी तुम्हाला त्यांचा इतिहास ब्रीफमध्ये सांगू इच्छितो. लहुजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे हे स्वतः सरदार होते. शिवाजींच्या काळात सरदार होते. त्यांचे पूर्वजसुद्धा शिवाजींच्या काळामध्ये सरदार होते. त्यांनी लढाईत केलेल्या पराक्रमामध्ये विशेषतः युद्धकलेमध्ये त्यांचा दांडपट्टा चालवण्याने वेगवेगळ्या प्रकारची टेक्निक या घराण्यामध्ये स्वतः डेव्हलप केलेला असल्यामुळे या युद्धकलेच्या निपुण पाहून त्यांना शिवाजी महाराजांनी, आदरणीय महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ल्याची सरदारगी तिथे दिली होती आणि त्यांचे वंशज पुढे पुढे चालत आले. राघोजी साळवे आणि लहुजी साळवे हे रिसेंटली त्या घराण्यातली वंशज होते. राघोजी साळवे यांनी पेशव्यांच्या काळामध्ये पेशव्यांना सांगून ते जंगलात जाऊन जिवंत वाघ पकडून आणून दाखवायचे आणि ह्या युद्धकलेच्या निपुणतेमुळे त्यांना सुद्धा पेशव्यांच्या याच्यामध्ये सरदारगी प्राप्त झालेली होती. तसेच पेशव्यांना पराभूत करून इंग्रजांनी या आपल्या पुण्यामध्ये शनिवार वाड्यावर झेंडा फडकवला आणि युद्ध करताना 15 ते 20 दिवस लहुजी साळवे यांनी युद्ध करून पेशव्यांना हरवण्याचा प्रयत्न केला आणि लहुजी साळवे हे 17, 18, 20 वर्षाचेच त्यावेळी होते आणि समोर राघोजी साळवे यांचा मृत्यू झाला. हे पाहून लहुजी साळवे यांनी शपथ घेतली, जगेल तर देशासाठी आणि मरेल तर देशासाठी. तर या शपथेनुसार त्यांनी श्री रास्तेसाहेब, जे रास्ता पेठेतील त्यांचं नाव आहे, रास्तेसाहेबाच्या वाड्यामध्ये एक व्यायामशाळा चालू केली आणि त्या व्यायामशाळेमध्ये युद्धकला शिकवण्याचे पारंगत केली आणि सैनिक तयार केले. त्याच्यामध्ये गोपाळ गणेश आगरकर, वासुदेव बळवंत फडके, ज्योतिबा फुले, ज्योतिबा ताई, सावित्रीबाई या सगळ्यांना प्रशिक्षण दिले. लोकमान्य टिळक आणि चाफेकर बंधू या सगळ्यांना युद्धकलेचे शिक्षण देऊन क्रांतिकारक घडवले आणि त्यामुळेच यांना आद्य क्रांतिकारक अशी पदवी मिळाली. तर यांचा मृत्यू या ठिकाणी या समाधीमध्ये 1881 साली 17 फेब्रुवारी 1881 साली, आज 27 फेब्रुवारी आहे. 10 दिवस पूर्वीच यांचे जयंती झालेली आहे. मी प्रमोद दस्तुरकर 2024 27 फेब्रुवारी इथे आलो आहे आणि आज त्यांना समाधींना मी नमस्कार करून माझे श्रद्धांजली अर्पण करतो. अशीच लहुजी साळवे आपल्या देशात घडावीत आणि जगेल तर देशासाठी आणि मरेल तर देशासाठी असे सैनिक व्हावेत या प्रेरणेने या इथे आलो आहे. पुण्यात जर आलात शिवाजीनगर शहरामध्ये बिलकुल संगमवाडी या नदीच्या समोर मुळामुठीच्या नळ्या नदीपात्राजवळ या इथे ही समाधी अवेलेबल आहे. जरूर या. हार्डली पुणे स्टेशनपासून 4-5 किलोमीटरच्या अंतरावर या ठिकाणी ही समाधी अवेलेबल आहे आणि थोडं बहुत आता या शासकीय यंत्रणेला जाग आली आहे. रस्त्याचं काम चालू आहे आणि या ठिकाणी समाधी इथे उपलब्ध आहे. जरूर भेट द्या. या इथे लहुजी साळवे याच्याने मिळेल. थँक्यू व्हेरी मच.